नमस्कार मित्रांनो, काल जसं आपण प्रॉफिटवरती मदरसन सुमीच्या काही क्वांटिटीज घेतल्या होत्या, आज पण आपण काय करणार आहोत, 3 ट्रेड आपण घेतलेले होते. एक बँक निफ्टीचा आणि 2 निफ्टीचे कॉल घेतलेले होते. त्यामध्ये आपल्याला एक लॉस झालेला आहे आणि 2 ट्रेडमध्ये छोटं प्रॉफिट काढलेलं आहे. आपण ओव्हरऑल प्रॉफिट किती आहे, 513 रुपये. ब्रोकरेज वजा जाता करता आपल्याकडे 350 रुपये आज येणार आहे. तर 350 मध्ये आज आपण काय करणार आहोत, तर मी एक कंपनी ज्यात ऑलरेडी इन्व्हेस्टेड आहे, विष्णू केमिकल म्हणून. तर ह्या कंपनीचं आपण एक शेअर्स आज बाय करणार आहोत. ऑलरेडी एक क्वांटिटी आहे प्रॉफिटवरलीच ती पण, आणि ही एक क्वांटिटी म्हणजे ॲव्हरेजिंग पण होणार आहे आणि प्लस हे जे इंट्राडेचं झालेलं प्रॉफिट आहे ऑप्शनवरलं, तर ते कुठंतरी आपल्याला कामी लावायचं. तर म्हणजे ह्या ऑप्शनच्या प्रॉफिटवरती भले ते किती का पॉईंट असताना मित्रांनो, हे तुमच्यासाठी छोटे पॉईंट आहे की 4 पॉईंटमध्ये निघलेलो असेल मी किंवा 5 पॉईंटमध्ये निघलेलो असेल. पण एक सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्याला जे आज प्रॉफिट झालेलं आहे, ब्रोकरेज वजा जाता करता आपल्याकडं 350 रुपये आज आपल्या अकाउंटला जमा होणार आहे. पण ते विड्रॉल करण्यापेक्षा किंवा इतरत्र खर्च करण्यापेक्षा माझे म्हणजे जे कंपाऊंडिंगची स्ट्रॅटजीवर मी छोटंसं वर्क करतो आहे की कंपाऊंडिंग एक क्वांटिटीने जरी केलं तर मेन काय होणार आहे की हे प्रॉफिट जे झालेलं आहे, तर हे कुठेतरी आपल्याला डिलिव्हरी होल्डिंग एखादी कंपनी चांगली ॲनालाइज करून तर त्या पर्चेसिंग केल्यानंतर हे पण वाढत चालणार आहे आणि आपल्याला झालेलं प्रॉफिटसुद्धा पचवलं जाणार आहे, गावरान भाषेत बोलायचं झालं तर. तर मित्रांनो, साधी सिंपल स्ट्रॅटजी आहे आणि छोट्या अमाऊंटवर काम करतो आहे. तर मेन आता जर बघितलं आपण तर किती फंड आहे आपल्याला, 3400 रुपये आणि त्यावरती 500 रुपयाचं हे झालेलं आहे. तर मित्रांनो, जवळपास विशेष गोष्ट म्हणजे आता आपण ज्यावेळेस बघू की इथे फंड किती वापरला होता, 2600 रुपयाचा ज्यावेळेस फंड वापरलेला होता त्यात आपला लॉस झाला तर आपण एक्झिट करून टाकलं आणि त्यानंतरसुद्धा जर ऑप्शनचं प्राईस बघितलं तर ते वर गेले. पण ठीक आहे, आपण घाबरलो कुठेतरी, आपण लॉस बुक केलेला आहे तर ते रिग्रेट करायचं नसतं. त्यानंतर दुसऱ्याचं मग आपण इमिजिएटली काय केलं तर कॉल निफ्टीचा घेतलेला होता 2150चा. त्यामध्ये ठीक आहे, जवळपास 43च्या आसपास एंट्री केलेली होती आणि 49च्या आसपास आपण त्यात एक्झिट पण केलेली. त्यात 300 रुपये काढले आणि यात 400, तर ओव्हरऑल 700 रुपयाच्या प्रॉफिटमध्ये हा 200 रुपयाचा लॉस पण कवर झाला. ब्रोकरेज वजा जाता आपल्याला जवळपास 350 येणार. तर आपण 350 रुपयामध्ये विष्णू केमिकल ह्या कंपनीचं एक क्वांटिटी पर्चेसिंग पण केलेली. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया उद्या. काय नवीन जुनी अपडेट असेल तर ती आपली भेटणारच आहे. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.